मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवांचं उत्तरायण, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात. आणि एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची कृपा मिळवण्याचा दिवस. हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी स्वतः आपल्याकडे येते. या दिवशी सकाळी उठून एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडे तीळ आणि गूळ टाका आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या. तेव्हा मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होत आणि माझ्या घरात सुख समृद्धी नांदो. यानंतर एक लाल कापड घ्या, त्यामध्ये एक नाणं, थोडे तांदूळ आणि थोडे तीळ ठेवा. याची पुरचुंडी तयार करून देवघरात ठेवा आणि शांतपणे बसून भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवींचं स्मरण करा किंवा त्यांचे मंत्र जप करा. संध्याकाळी ही पुरचुंडी एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तींना दान करा. हा उपाय केल्याने थांबलेला पैसा सुरू होतो, घरात येणाऱ्या अडचणी कमी होतात आणि लक्ष्मी घरात टिकते. कारण या दिवशी सूर्यदेव, विष्णुदेव आणि लक्ष्मी देवी तिघांची ऊर्जा एकत्र येते. म्हणून हा योग फक्त वर्षातून एकदाच आलाय, तो अजिबात चुकवू नका. हा उपाय एकदा कराच आणि त्याचा प्रभाव वर्षभर अनुभवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा.